रिजायचं असेल तेव्हा सांग. ठीक आहे, काय स्टडी करायचं? रोटेशनल डायनॅमिक्सचे न्यूमेरिकल्स. त्याआधी फॉर्म्युला लिस्ट पाहून घ्या. टार्गेट मधली फॉर्म्युला लिस्ट येईल, चेक करा. अँग्युलर वेलॉसिटी मेजर काय काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे v इज इक्वल टू आर ओमेगा हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ठीक आहे, त्यानंतर ओमेगा इज इक्वल टू 2π/t हा फॉर्म्युला मेन आहे, त्यालाच आपण लिहू शकतो 2πn. ठीक आहे, हे फॉर्म्युले महत्वाचे आहेत. त्यानंतर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला FCP काय तो mv²/r किंवा त्याला लिहू शकतो mr ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ठीक आहे, त्यानंतर सेंट्रिफ्युगल फोर्सची काय गरज नाहीये. इन्क्लायनेशन ऑन बँक रोड. ठीक आहे, जे ऍप्लिकेशन्स पाहिले होते त्या ऍप्लिकेशन्सचे फॉर्म्युले. ठीक आहे, फर्स्ट ऍप्लिकेशन कोणतं होतं? हॉरिझॉन्टल सर्क्युलर रोड. त्यावेळी वेलॉसिटी काय आली होती? रूट न्यू आर जी. जर वेल ऑफ डेथ होतं, ठीक आहे, त्यात काय होतं? v इज इक्वल टू रूट आर जी अपॉन न्यू. बरोबर ना? बरोबर, रूट आर जी अपॉन न्यू. बँक रोड साठी काय होतं? आर जी इन ब्रॅकेट पर मॅक्स न्यू प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस न्यू टॅन थिटा. ठीक आहे, हे बँक रोड साठी होतं. अजून कशाचे? कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियड काय असतो? 2π रूट एल कॉस थिटा अपॉन जी. अजून मोमेंट ऑफ इनर्शियाचे लक्षात ठेवायचे. मोमेंट ऑफ इनर्शिया सगळे फॉर्म्युले लावून पाहिजेतच. ठीक आहे, मेजरली कोणते? रिंग. ठीक आहे, त्यानंतर डिस्क, सिलेंडर, सॉलिड स्पियर आणि याचा हे दोन हॉलो स्पियर. एवढे फॉर्म्युले मेजरली तुमचे लर्न झालेच पाहिजे. ठीक आहे, ऍक्सेस आहेत. ऍक्सेस ऑफ रोटेशन चेक करायची कोणती आहे. ठीक आहे, फर्स्ट काय सपोज आता थिन रिंग आहे, दिसत नाही, थिन रिंग यावर हॉलो सिलेंडर आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो? I इज इक्वल टू mr². ऍक्सेस लक्षात ठेवायचे, ऍक्सेस कुठे. ठीक आहे, आता इथे ऍक्सेस काय झाली? डायमेट्रिक झाली. मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज झाला, हाफ mr² झाला. क्लासिफाय करा कोणाचे कसे आहेत. mr² आहे का दुसरा कोणाचा? नाहीये. हाफ mr² आहे कोणाचा तरी. अजून कोण आहे? सॉलिड सिलेंडरचा युनिफॉर्म डिस्क. सॉलिड सिलेंडर किंवा युनिफॉर्म डिस्कचा काय? हाफ mr² आहे. लक्षात ठेवा. स्पिअरचा हा जास्त लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, 2/5 mr². लक्षात ठेवा, एवढे फॉर्म्युले लर्न करायचे. ठीक आहे, चलो फर्स्ट क्वेश्चन. अ फॅन इज रोटेटिंग ॲट 90 rpm. फर्स्ट काय लिहिणार तुम्ही? गिवन काय काय ते लिहायचं. ठीक आहे, ठीक आहे. अ फॅन इज रोटेटिंग ॲट 90 rpm. ठीक आहे, तर काय दिले? आरपीएम हे काय असतं? फ्रिक्वेन्सी, रोटेशन और रेव्होल्यूशन पर मिनिट. ठीक आहे, तीच काय असते मग? फ्रिक्वेन्सी असते. काय असते? फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी केव्हा किती? 90 रेव्होल्यूशन पर मिनिट. त्याला कन्वर्ट कशात करणार? पर सेकंड मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे काय येईल? 90 आणि मिनिटला सेकंड मध्ये करायचं म्हणजे 90/60. किती आला तो? 3/2 म्हणजेच किती? 1.5. बरोबर ना? ठीक आहे. इट इज देन स्विच्ड ऑफ. फॅनला काय केलं आता? बंद केलं. फर्स्ट त्याची रोटेशनची फ्रिक्वेन्सी दिली होती. ठीक आहे, इट इज स्टॉप्ड आफ्टर 21 रेव्होल्यूशन्स. कितीने स्टॉप झाला तो? 21 रेव्होल्यूशन्स नंतर स्टॉप झाला. याचा अर्थ नंबर ऑफ रेव्होल्यूशन्स किती झाले? 21 झाले. ठीक आहे, कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट टू स्टॉप अज्युमिंग दॅट फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. म्हणजे थोडक्यात काय काय फाइंड करायचं आहे तुम्हाला? काय फाइंड करायचं आहे? टाइम फाइंड करायचा आहे. काय फाइंड करायचं आहे? टाइम. ठीक आहे, जसे याच्यात कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत. न्यूटनचे कायनेमॅटिकल इक्वेशन्स लिनियर मधले काय होतं ते? v इज इक्वल टू u प्लस at, v² इज इक्वल टू u² प्लस 2as आणि s इज इक्वल टू ut प्लस हाफ at². ठीक आहे, हाफ at². तेच आपल्याला कशात कन्वर्ट करायचे आता? रोटेशन मध्ये कन्वर्ट करायचे. ठीक आहे, v म्हणजे अॅनालॉगस क्वांटिटी कोणती याच्यात रोटेशन मध्ये? ती ओमेगा.
ठीक आहे. जसं लिनियर मध्ये काय असते व्ही असते, तशी याच्यात रोटेशनल मध्ये काय येते ओमेगा येते. ठीक आहे. मग याच्या जागी व्हीच्या जागी आपल्याला लिहायचं आहे ओमेगा, याच्या जागी लिहायचं आहे ओमेगा नॉट. ऍक्सेलरेशन काय असतं अल्फा आणि टी सेम असतो. ठीक आहे. म्हणजे काय येईल इक्वेशन सांगा बरं. ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट प्लस अल्फा टी. करेक्ट. पुढे याला काय लिहिणार ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 अल्फा आणि एस म्हणजे काय असतं थीटा. ठीक आहे. नंतर थीटा इज इक्वल टू यू म्हणजे ओमेगा नॉट टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. हे असले हे काय आले याच्यातले आपले रोटेशनल मधले कायनेमॅटिकल इक्वेशन आले. कळालेत का. कळालं. हे काय लिहिलं तुम्हाला काय फाइंड करायचं आहे टाइम फाइंड करायचा आहे. ठीक आहे. टाइम याच्यात कोणत्या इक्वेशन मध्ये दिसतोय चेक करा तुम्हाला. टाइम या इक्वेशन मध्ये दिसतोय आणि या इक्वेशन मध्ये दिसतो. पण आपल्याला ज्यावेळी इक्वेशन्स बनवावं लागतो त्यावेळी असं नाही ना करून चालत की बाबा दोन्ही साईडला अननोन क्वांटिटी येते. एकाच डिरेक्शनला कुठं तरी एकाच साईडला कुठं तरी अननोन क्वांटिटी पाहिजे. ठीक आहे. याच्यात ज्यावेळी मोशन होतं ज्यावेळी सर्क्युलर मोशन होतं बॉडी रोटेट करते त्यावेळी एक गोष्ट कॉन्स्टंट राहते ती म्हणजे काय अल्फा ऍक्सेलरेशन. ठीक आहे. त्या बॉडीचं ऍक्सेलरेशन कसं आहे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. हे क्लिअर आहे का. मग आता याच्यावरून अल्फाची व्हॅल्यू जर काढली तर ती काय येईल बरं ओमेगा सांगा काय येईल. ओमेगा मायनस ओमेगा नॉट. हा ओमेगा नॉट इकडे येईल ना आणि काय राहील मग इज इक्वल टू अल्फा टी आहे ना. मग काय येईल ते ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन टी. ही आली फर्स्ट अल्फाची व्हॅल्यू. ठीक आहे. याच्यातून अल्फाची व्हॅल्यू काय येईल ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर अपॉन 2 थीटा इज इक्वल टू येणार आहे अल्फा. म्हणजे ह्या दोन्ही काय आला अल्फाच्या क्वांटिटीज आल्या. अल्फा कॉन्स्टंट आहे म्हणून ह्या दोन्ही काय केलं आपण इक्वेट केलं. हे दोन्ही काय करू शकतो इक्वेट करू शकतो. तुम्हाला फायनली फाइंड काय करायचं आहे टी फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे टी फाइंड करायचं आहे. ठीक आहे. मग इक्वेशन असं लिहिलं चालेल ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन टी इज इक्वल टू येईल ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर अपॉन 2 थीटा. क्लिअर आहे म्हणजे आपलं ठीक. थीटा आहे का तुमच्याकडं नाहीये. थीटा कशावरून फाइंड करणार करू काय इरेज. थीटा कशावरून फाइंड करणार पहा काय दिलेत तुम्हाला नंबर ऑफ रेव्होल्युशन्स दिलेत ना. काय दिलेत नंबर ऑफ रेव्होल्युशन्स दिलेत. ठीक आहे. मग एका रेव्होल्युशनच्या वेळी ज्यावेळी एखादा पार्टिकल आहे तो एकदा रिव्हॉल्व करतो त्यावेळी किती अँगल कव्हर करतो तो 360 डिग्री. बट 21 वेळा ज्यावेळी तो असा फिरेल किती अँगल कव्हर करेल इंटू 360. ठीक आहे. 360 ला काय म्हणतो आपण 2 पाय. ठीक आहे. म्हणजे थीटा इज इक्वल टू काय येईल 21 इंटू 2 पाय. यालाच काय लिहू शकता तुम्ही 42 पाय. कळालंय का थीटा कसा आला थीटा आला. आता कुठल्या व्हॅल्यूज नाही आहेत तुमच्याकडून कुठल्या आहेत ओमेगा आहे का पहा फॅन इज रोटेटिंग ऍट 90 RPM. पहिला रोटेट करतोय आणि फायनली काय होतोय रेस्टोर येतोय. फायनली रेस्टोर येतोय याचा अर्थ ओमेगा हा काय येणार आहे 0 येणार आहे पण ओमेगा नॉट ची व्हॅल्यू काहीतरी असणार. ठीक आहे. फायनली तो कशावर येतोय रेस्टला येतोय पहा इट स्टॉप्स आफ्टर 21 रेव्होल्युशन्स. 21 रेव्होल्युशन स्टॉप झालं. याचा अर्थ फायनल वेलॉसिटी त्याची काय 0. इनिशियल वेलॉसिटी काहीतरी आहे. मग इनिशियल वेलॉसिटी कशी काढणार 2 पाय एन फॉर्म्युला त्याचा. ठीक आहे. एन आहे तुमच्याकडं म्हणजे काय येईल ते 2 पाय एनची व्हॅल्यू काय 1.5 किंवा 3/2. 2 आणि 2 कॅन्सल झाला काय आलं 3 पाय. व्हॅल्यू पुट करा सगळ्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे. ठीक आहे. व्हॅल्यू पुट करा ओमेगाची व्हॅल्यू काय ओमेगाची व्हॅल्यू सांगा काय ओमेगा 0 मायनस ओमेगा नॉट काय 3 पाय. टी फाइंड करायचा आहे टी तसाच इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर 0चा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर म्हणजे 3 पायचा स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स थीटा काय 42 पाय. सगळ्या व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे. काय येईल मध्ये काय येईल इथे काय येईल 3 पाय अपॉन टी. इथे काय राहील मायनस 9 पाय स्क्वेअर अपॉन 84 पाय. यातला एक पाय कॅन्सल झाला. ठीक आहे. अजून काय कॅन्सल आउट होतंय का टी फाइंड करायचा ना टी इकडे घ्या. ठीक आहे.
टी एकीकडे राहू द्या, बाकी सगळ्या टर्म्स एका डायरेक्शनला येतील. ठीक आहे, सांगा काय होईल, सांगा ना पटकन. 84 पाय, 84 पाय तर गेलाय ना. (84 into 3 पाय अपॉन 9 पाय. क्या पाय नको कॅन्सल करायला आधी. पाय स्क्वेअर आणि पाय. ठीक आहे, म्हणजे 84 पाय तर हस राहणार. हे कळालं कसं आलं, कुठं मायनस मायनस आला, टाइम मायनस मध्ये थोडं, तरी आपल्याला परत चेंज करावं लागणार. त्यापेक्षा आत्ताच चेंज करा. ठीक आहे, पाय आणि पाय कॅन्सल आउट होईल, इथला पाय कॅन्सल आउट झाला. ठीक आहे, हा पाय स्क्वेअर आहे ना, कॅन्सल आउट झाला सगळे. ठीक आहे, किती आलं ते 28 का 28 सेकंड. टाइम आला 28 सेकंड. कळालंय कसं केलंय, कळालंय, नक्की समजलंय, नक्की समजलंय. या पुढचा क्वेश्चन. A coin is placed on a revolving disc with center of disc. Okay. A coin is placed on a revolving disc with its center at distance 6 cm from the axis of rotation. Just slips off when the speed of revolving disc exceeds 45 rpm. ठीक आहे, आता काय काय दिलंय, डिस्टन्स दिलंय, कॉइन आहे तो, कॉइन याच्यावर प्लेस केला ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्सला आहे, सपोज 6 सेंटीमीटर डिस्टन्सला आहे. ठीक आहे, आणि काय दिलंय यावेळी त्याची जी स्पीड होती किंवा वेलॉसिटी होती, सॉरी अँग्युलर स्पीड सांगितली ना. ठीक आहे, किती दिली होती 45 rpm, म्हणजे एन दिलाय, किती दिलाय 45 rpm. r1 गिवन आहे 6 सेंटीमीटर, n1 गिवन आहे 45 rpm. ठीक आहे, व्हाट शुड बी द मॅक्सिमम अँग्युलर स्पीड. ठीक आहे, angular speed of the disc so that when the coin is at distance 12 centimeter. आता डिस्टन्स काय केलं 12 सेंटीमीटर केलं, त्यावेळीची स्पीड काय आहे, सो दॅट इट डज नॉट स्लिप, स्लिप नाही झाला पाहिजे. कसं करणार, करणार आठवत असेल तर सांगा लवकर, आठवत असेल तर सांगा लवकर. आधी या दोघांमध्ये रिलेशन माहित पाहिजे ना आपल्याला, कोणामधलं, आर आणि एन मधलं रिलेशन माहित पाहिजे, काय त्यांच्या दोघांमधलं रिलेशन. कुठला फोर्स लागतो ज्यावेळी एखादा तो हा जो कॉइन आहे, हा कॉइन इथे प्लेस केलाय, याच्यावर कुठला फोर्स लागतो ज्यावेळी ती रोटेट, कोणता, सेंट्रिपिटल और सेंट्रिफ्युगल फोर्स. तो काय करतो, आवे हे करण्यासाठी हे होतो ना. ठीक आहे, मग इथे या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स जो याचा असेल mr ओमेगा स्क्वेअर, तो इक्वल कोणाला असेल, सेकंडच्या सेंट्रिफ्युगल फोर्सला इक्वल असणार mr ओमेगा स्क्वेअर. सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला काय तुमचा mr ओमेगा स्क्वेअर फॉर्म्युला आहे ना. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्स काय राहणार या केसमध्ये, कॉन्स्टंट, मग ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट ते कॅन्सल आउट होतील. ठीक आहे, काहीतरी गडबड झाली, ओमेगा कॉन्स्टंट नाहीये का, काय कॉन्स्टंट नाहीये, मास कॉन्स्टंट आहे ना. हा बरोबर, m1 r1 ओमेगा 1 स्क्वेअर इज इक्वल टू येईल m2 r2 ओमेगा 2 चा स्क्वेअर. m1 आणि m2 कॅन्सल आउट झाला, आणि r1 ओमेगा 1 स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल r2 ओमेगा 2 स्क्वेअर. आता आलं दोघांमध्ये रिलेशन. ठीक आहे, मग काय येईल ते r1 ओमेगा 1 च्या काय लिहू शकता 2 पाय n1 स्क्वेअर इज इक्वल टू r2 2 पाय n2 स्क्वेअर. 2 पाय कॅन्सल आउट होईल, r1 n1 स्क्वेअर इज इक्वल टू r2 n2 स्क्वेअर. 2 पाय तसाही कॅन्सल आउट होणार आहे, 2 पायचा स्क्वेअर होईल. ठीक आहे, तुम्हाला काय विचारलंय n2 विचारलाय, काय n2 तिथेच ठेवा, बाकी सगळ्या टर्म्स इकडे येतील, म्हणजे r1 n1 स्क्वेअर अपॉन r2 विच इज इक्वल टू काय बोलते, r1 ची व्हॅल्यू काय 6 अपॉन 12. चेंज नका करत बसू, कारण ते कॅन्सल आउटच होणार आहे, हे सेंटीमीटर टू मीटर म्हणून नका करत बसू, कॅन्सल आउट होणार आहे. ठीक आहे, n1 काय 45 rpm. ठीक आहे, 45 चा स्क्वेअर सांगा किती येईल, मत आहे 45 चा स्क्वेअर म्हणजे n2 स्क्वेअर किती आलं ते 2025.
थांबा 45/2 आहे ना, ठीक आहे, आणि याचा स्क्वेअर आहे, दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घ्या, म्हणजे n2 इज इक्वल टू काय मिळेल 45/√2. याला सॉल्व्ह करा बरं. आता काय येतं 31.8 RPM. 31.8 RPM. डिस्टन्स इंक्रीज केलं, हे काय झालं, फ्रिक्वेन्सी काय करायला लागली, कमी करायला लागली. डिस्टन्स इंक्रीज केलं, फ्रिक्वेन्सी काय करायला लागली, कमी करायला लागली. ठीक आहे, बरोबर आहे ना. आयडियल केसमध्ये जर कॉइन आहे, तो कॉइन इथे ठेवलाय आपण, इथे आपण जास्त फ्रिक्वेन्सीने त्या ती डिस्क आहे त्याला फिरवू शकतो. पण जर कॉइन तुम्ही 12 सेंटीमीटर म्हणजे थोडासा लांब घेतलाय, फ्रिक्वेन्सी काय होणार त्याची, कमी होणार. का, कारण सेंट्रिफ्युगल फोर्स काय लागणार आता, जास्त. ठीक आहे, कळालंय काय. पुढचा क्वेश्चन पहा. ड्युरिंग अ स्टंट cyclist is undertaking horizontal circles inside a Jyoti. What's question, sir? During a stunt, a cyclist is undertaking horizontal circles inside a cylindrical well of radius 6.05 meter. ठीक आहे, तर रेडियस ऑफ वेल दिलाय किती, 6.05 मीटर. इफ द नेसेसरी फ्रिक्शनल कोएफिशिएंट इज 0.5, म्हणजे न्यू काय दिलाय 0.5. हाऊ मच मिनिमम स्पीड शुड द स्टंट आर्टिस्ट मेंटेन, म्हणजे वेलोसिटी काय असली पाहिजे. ठीक आहे, and if mass of the artist is 50 kg, if he or she increases the speed by 20%, how much will be the force of friction? Force of friction किती. इकडे काय, नॉर्मल सेंट्रिपिटल फोर्स, वरती फ्रिक्शनल फोर्स, खाली mg. फ्रिक्शनल फोर्स कोणाला इक्वल आहे, डायरेक्ट mg ला इक्वल आहे. ठीक आहे, पुढे काय करायचं आपल्याला, वेलोसिटी फाइंड करायची. वेलोसिटी काय आहे या केसमध्ये रे, फॉर्म्युला काय, रूट rg अपॉन काय, रूट rg अपॉन न्यू, rg अपॉन न्यू, विच इज इक्वल टू रूट rg ची व्हॅल्यू, r ची व्हॅल्यू काय 6.05. जी सांगितलंय का 10 घ्यायला, 9.8. 9.8 बरं ठीक आहे, घ्या 9.8. किती येईल ते, 6.05 इंटू 9.8 अपॉन न्यूची व्हॅल्यू काय 0.5 ना, बरोबर ना, काय तो 0.5. ठीक आहे, 0.5 ला 1/2 लिहिलं चालेल, हाफ, हाफचा 2 वरती जाईल. ठीक आहे, आणि काय राहील ते स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू 6.05 इंटू 9.8. काय ते आन्सर सांगा, काय ते आन्सर, काय ते आन्सर सांगा. 83.8. स्क्वेअर रूट पण घेतला का, नक्की. ठीक, काय आलं 83.8. आणि काय काढली आपण वेलोसिटी म्हटल्यानंतर काय येणार, मीटर पर सेकंड. क्लिअर आहे, स्क्वेअर रूट घेतला ना. ठीक, या पुढचा क्वेश्चन. पार्ट ऑफ रेसिंग ट्रॅक, किती आहे क्वेश्चन चेक कर. किती 58. आणि हा किती होता, आन्सर काय आलं म्हटले, स्क्वेअर रूट घ्यायचा आहे ना मग त्याचा, अजून नाही स्क्वेअर रूट न घेता आलंय ते. टेन घ्यायचं डायरेक्ट, किती येतं स्क्वेअर रूट ऑफ 121 आणि ते काय येतं 11 मीटर पर सेकंड. थांबा, पुढचा पॉईंट राहिला ना त्याचा, हाऊ मच विल बी द फोर्स ऑफ फ्रिक्शन बी. ठीक आहे, स्पीड कितीने इंक्रीज करा, फोर्स ऑफ फ्रिक्शन कोणावर डिपेंडंट आहे, mg वर डिपेंडंट आहे. ठीक आहे, स्पीड किती इंक्रीज करा, फोर्स ऑफ फ्रिक्शन, फ्रिक्शन फोर्स कोणावर डिपेंडंट आहे, mg ला इक्वल आहे. ठीक आहे, म्हणून fk इज इक्वल टू काय येईल, mg, म्हणजेच काय येणार 50 इंटू
50 आहे ना त्याचं वजन, ठीक आहे, म्हणजे किती आलं ते 500 न्यूटन. म्हणजे FK इज इक्वल टू आलं 500 न्यूटन. ठीक, आता पुढचा क्वेश्चन घ्या. पार्ट ऑफ रेसिंग ट्रॅक इज टू बी डिझाईन फॉर अ रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे 72 मीटर. रेसिंग ट्रॅक डिझाईन करायचं आहे, ठीक आहे. रेडियस किती आहे 72 मीटर. वी आर नॉट रेकमेंडिंग द व्हेकल्स टू ड्राईव्ह फास्टर दॅन 216 किलोमीटर पर आवर. म्हणजे वेलॉसिटी मॅक्सिमम किती आहे 216 किलोमीटर पर आर. याला कशात कन्वर्ट करणार, याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करणार, ठीक आहे. SI मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग किलोमीटरचं मीटर करताना काय होणार 10⁻³ ने मल्टिप्लाय करणार आणि आरचा सेकंड मध्ये करत असताना काय करणार 60 × 60 विच इज इक्वल टू काय येईल ते अपॉन 6 6 36 किती आलं 10/36. 10/36 म्हणजे काय येतं 5/18. 2 ने डिवाइड केलं ना याला, असं काय करता 2 ने डिवाइड केलं 5/18 आलं ना, ठीक आहे. शॉर्टकट लक्षात ठेवा, हा किलोमीटर पर आवरचा याच्यात करण्यासाठी 5/18 ने मल्टिप्लाय करायचं आहे का 5/18. ठीक, फाईल मध्ये 216 × 5/18 आय गेस 18च्या टेबल मध्ये हा येतो कितीचा 1/18 झाला, ठीक आहे. आणि 3 राहतो 12 म्हणजे 12 फायदा किती आला परत 60. म्हणजे वेलॉसिटी किती आली 60 मीटर पर सेकंड, ठीक आहे. ऍट व्हॉट अँगल शुड द रोड बी टिल्टेड. म्हणजे थीटा फाइंड करायचा आहे, काय असला पाहिजे. व्हॉट हाईट विल इट्स आउटर एज बी विथ रिस्पेक्ट टू द इनर एज. इनर एज जो असेल तर हा रेसिंग ट्रॅक डिझाईन करायचा आहे, अँगल थीटाने याला इन्क्लाइन केलं. आउटर एज ची हाईट काय असली पाहिजे विथ रिस्पेक्ट टू इनर एज. हा जो इनर एज आहे याच्या रिस्पेक्टिव्ह याची हे काय असली पाहिजे फाइंड करायचं. हे कळालंय का, कळालंय काय केलंय, कळालंय का. ठीक आहे, तर आधी काय फाइंड करायचं आहे तुम्हाला थीटा फाइंड करायचा आहे, ठीक आहे. थीटाचा फॉर्म्युला काय, फॉर्म्युला काय पहिलं तर टॅन थीटा किंवा V इज इक्वल टू √RG टॅन थीटा हा फॉर्म्युला आहे ना, बरोबर. याच्यावरून काय लिहू शकता V² इज इक्वल टू RG टॅन थीटा. आणि टॅन थीटा काय येईल मग V² अपॉन RG, करेक्ट. थीटा फाइंड करायचा आहे, थीटा इज इक्वल टू काय येईल मग टॅन इनवर्स ऑफ V² अपॉन RG. V ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, काय V ची व्हॅल्यू किती आहे 16. 60चा स्क्वेअर म्हणजे 60 × 60 अपॉन R ची व्हॅल्यू 72 इंटू G ची व्हॅल्यू 10 घ्यायची आहे का 10. किती होईल ते 5 पॉईंट किती होतं सांगा ना, किती येतं 5, ठीक आहे. टॅन इनवर्स ऑफ 5, ठीक आहे. टॅन इनवर्स ऑफ 5 म्हणजेच काय होतं थीटा इज इक्वल टू 71.869 डिग्री. पुढे काय करायचंय, पुढे काय करायचंय हाईट फाइंड करायची आहे ना. ही कशी करणार, हाईट फाइंड करायची ना. पुढे काय दिलं तुम्हाला विड्थ दिलंय का 10 मीटर वाईड दिलं ना, याची विड्थ दिलेली किती दिली 10 मीटर. हे फाइंड करायचं आहे, ठीक आहे. थीटाच्या ही कोणती साइड आहे पहा बरं अपोजिट, आणि ही काय हायपोटेनस. अपोजिट आणि हायपोटेनस कोणत्या अँगल मध्ये येतो साइन थीटा मध्ये येतो, बरोबर. मग साइन थीटा इज इक्वल टू काय येतो अपोजिट. अपोजिट म्हणजे काय H अपॉन हायपोटेनस म्हणजे L ही, ठीक आहे. मग साइन थीटा माहिती आहे तुम्हाला किती आहे 78.69 इज इक्वल टू H अपॉन L काय 10 म्हणजे 10 × साइन 78.69 केलं तर काय मिळणार आहे
काय येतं इथे 9.8 9.8 मीटर. सो हे किती आलं, हाईट किती आली विथ रिस्पेक्ट टू आउटर एज 9.8 मीटर. झेपलंय का? पुढे A vehicle is moving on a circular track whose surface is inclined towards the horizon at an angle of 10 degree. म्हणजे थीटा दिलाय 10 degree. The maximum velocity with which it can move safely. Velocity दिलीत किती 36 किलोमीटर पर आवर दिलीत. त्याला चेंज करताना कशाने मल्टिप्लाय करणार 5/18. आत्ताच पाहिलं ते. ठीक आहे, म्हणजे काय येईल ते 36 × 5/18. करेक्ट. किती आलं ते 10 मीटर पर सेकंड. ठीक आहे. कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ सर्क्युलर ट्रॅक. काय कॅल्क्युलेट करायचंय सर्क्युलर ट्रॅकचा लेंथ म्हणजेच सर्क्युलर ट्रॅकचा लेंथ म्हणजे सर्क्युलर ट्रॅक त्याचा काय विचारलंय लेंथ. सरकमफरन्स काय कॅल्क्युलेट करायचंय तुम्हाला सरकमफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे सरकमफरन्स कॅल्क्युलेट करायला काय लागतो आर लागणार आहे रेडियस. ठीक आहे, पहिला रेडियस फाइंड करायला लागेल. मग v इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे √rg tan थीटा. थीटा माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, v पण माहिती आहे. मग काय येईल ते v² इज इक्वल टू rg tan थीटा. r काढायचा आहे. r इज इक्वल टू काय येईल v² अपॉन g tan थीटा. v ची व्हॅल्यू काय 10 × 10. g काय घ्यायचा 9.8 × tan कितीची व्हॅल्यू 10 डिग्री. काय ते चेक करायचं काय ते चेक करा. फायनली कॅल्क्युलेट करून सगळं. कितवा क्वेश्चन आहे 51. ओके, काय ते 57.88 मीटर. हे आलं काय रेडियस. तुम्हाला काय विचारलंय लेंथ ऑफ द सर्क्युलर ट्रॅक. लेंथ ऑफ सर्क्युलर ट्रॅक म्हणजे काय असणार आहे सरकमफरन्स. सरकमफरन्सचा फॉर्म्युला 2πr. ठीक आहे, म्हणजेच काय होईल ते 2 × 3.14 × 57.88. किती आलं ते 363.7 मीटर. ठीक आहे, लेंथ ऑफ द सर्क्युलर ट्रॅक म्हणजे सरकमफरन्स मिळालं. कळालंय का क्वेश्चन नीट समजून घ्या बरं काय तो. पुढे इन अ सर्कस मोटरसायकलिस्ट इज हॅव्हिंग अ मास ऑफ 50 kg. मास दिला जाता 50 kg. मूव्स इन अ स्पेरिकल केज ऑफ रेडियस. केज कसा आहे रे स्पेरिकल आहे. ठीक आहे, रेडियस 3 मीटर दिला त्याचा. कॅल्क्युलेट द लीस्ट वेलोसिटी विथ विच ही मस्ट पास द कोणता पॉइंट हायेस्ट पॉइंट. स्पेरिकल केज दिलाय स्पेरिकल. ठीक आहे, आणि काय सांगितलंय हायेस्ट पॉइंटला त्याची लीस्ट वेलोसिटी काय असली पाहिजे. त्या दिवशी आपण पाहिलं की जर स्पिअर ऑफ आपलं स्पिअर ऑफ वेला काय म्हणतात त्याला स्पिअर ऑफ डेथ असेल तर स्पिअर ऑफ डेथच्या वेळी स्पिअर ऑफ डेथ ना बरोबर ना स्पिअर ऑफ डेथ. ठीक आहे, अरे स्पिअरच म्हणायचंय मला. ठीक आहे, ज्या स्पिअर मध्ये ती जी गाडी फिरतीये त्या गाडीची जी वेलॉसिटी असते मिडवे पोझिशनला हाफ वे किंवा याला लिस्ट आणि हायेस्ट पॉइंटला जी असते ती कोणासारखी असते वर्टिकल सर्क्युलर मोशन सारखी. बरोबर. मग हा जो पॉइंट आहे हा म्हणजे हायेस्ट पॉइंट आहे. इथे त्याची वेलॉसिटी काय असणार आहे √rg. इथे √3rg आणि इथे √5rg असणार आहे. करेक्ट. मग आपल्याला काय विचारलंय की हायेस्ट पॉइंटला त्याची लिस्ट वेलॉसिटी काय असली पाहिजे. ठीक आहे, मग ती काय येणार हायेस्ट पॉइंट आहे ना. हायेस्ट पॉइंटला काय त्याची वेलॉसिटी √rg इतकी इक्वल पाहिजे. बरोबर. किती पाहिजे √rg इतकी पाहिजे ना. बरोबर. तुमच्याकडे r आहे का आहे, g आहे का आहे. ठीक आहे, मग v इज इक्वल टू काय √rg विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ r ची व्हॅल्यू 3 आणि g ची व्हॅल्यू 9.8. किती येईल ते 5.14. त्याचा स्क्वेअर रूट घ्या 42. स्क्वेअर रूट घ्या त्याचा काय
स्क्वेअर रूट घेऊन ते आन्सर आहे का? ठीक आहे. किती आलं ते? 5.42 मीटर पर सेकंड. कळलं कसं केलंय? काय केलंय कळलंय का? एकदम इझिएस्ट होतं, काहीच नव्हतं त्यात करण्यासारखं. काय फाइंड करायचं? अच्छा, अँग्युलर स्पीड पण फाइंड करायचं. अँग्युलर स्पीड म्हणजे काय? ओमेगा. करेक्ट. v इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? आर ओमेगा. सो ओमेगा इज इक्वल टू काय येणार आहे? v अपॉन आर. म्हणजे 5.42 अपॉन आर ची व्हॅल्यू काय? 3 डिवाइड करायचं. किती येईल ते? 1 जा 1.8. त्याला ते 1.8. युनिट काय त्याचं? रेडियन पर सेकंड. काय युनिट्स? रेडियन पर सेकंड. कन्फ्युजन साठी गरज नाही मासची. ठीक आहे, क्लिअर आहे का? कितवा क्वेश्चन होता? 79. ठीक आहे, पुढे घ्या. पुढचा. If the radius of solid sphere is doubled by keeping the mass constant. सॉलिड स्पिअरचा रेडियस काय केलाय आपण? डबल केलाय आणि मास कॉन्स्टंट ठेवलाय. ठीक आहे, म्हणजे जो R2 आहे तो काय? 2 टाइम्स R1 आहे. डबल केला ना, रेडियस काय केला? डबल केला. याचा अर्थ R2 काय? 2 टाइम्स R1 आहे. मास काय ठेवलाय? कॉन्स्टंट. म्हणजे M1 आणि M2 दोन्ही पण कोणाला इक्वल आहे? M ला इक्वल आहे. कंपेअर द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी डायमीटर. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया कंपेअर करायचंय. कंपेअर करायचं याचा अर्थ काय काढायचं असतं? रेशिओ. ठीक आहे, काय झालं? कंपेअर करायचं याचा अर्थ काय काढायचा आहे? रेशिओ फाइंड करायचा आहे. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी डायमीटर. डायमीटरच्या अलाउ जो फॉर्म्युला असतो याचा, तो काय असतो? 2/5 mr स्क्वेअर. लोन ठेवायचं फॉर्म्युलावर का? काय फॉर्म्युला आहे? 2/5 mr स्क्वेअर. सध्या तरी आता लागत नाही आपल्याला, रिलेशन काढायचंय फक्त. ठीक आहे, मग मोमेंट ऑफ इनर्शिया जो फर्स्ट स्पियर आहे, फर्स्ट स्पियर साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय आला? 2/5 m1 r1 स्क्वेअर. ठीक आहे, सेकंड स्पियर साठी काय येईल तो? 2/5 m2 r2 स्क्वेअर. ठीक आहे, हे क्लिअर आहे. काय घ्यायचंय तुम्हाला? कंपेअर करायचंय. कंपेअर करायचं म्हटल्यानंतर I1/I2 घ्यायला लागेल. ठीक आहे, I2/I1 घ्या. I2/I1 होईल. दॅट इज इक्वल टू काय मिळेल? 2/5 m1 r1 स्क्वेअर अपॉन 2/5 m2 वरती m1 I1 घेतलाय ना रे. कळलं का हे काय केलं? ठीक आहे, 2/5 गेला. मास तर कॉन्स्टंट आहे त्यामुळे मास पण जाईल. ठीक आहे, राहील काय? R2 अपॉन R1 चा स्क्वेअर. R2 ची व्हॅल्यू काय आहे? 2 टाइम्स R1 आहे. R1 तसाच चा स्क्वेअर. R1 गेला म्हणजे काय मिळालं? 4/1. म्हणजे I2/I1 याची व्हॅल्यू काय आली? 4/1. खतम. पुढचा क्वेश्चन आहे, नाही तर म्हणसान खतम. पुढचा क्वेश्चन किती आहे हा? 10. याच्या आधीचा किती होता? 79 होता का? हा हा, आत्ताचा 105. ठीक आहे, त्याच्यानंतरचा आत्ता हा कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया 107. ठीक आहे, काय विचारलंय? कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर ऑफ मास 10 kg. मास गिवन आहे, सॉलिड स्पियर आहे. ठीक आहे, काय? सॉलिड स्पियर आहे, मास दिलाय त्याचा किती? 10 kg अँड रेडियस 0.5. रेडियस काय दिला त्याचा? 0.5 मीटर. रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट ॲट अ डिस्टन्स 0.4 फ्रॉम द सेंटर ऑफ स्पियर. एकदम हे बघताय तुम्ही त्याच्याकडे. स्पियर आहे, ही ऍक्सिस आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय विचारलंय? सेंटर पासून ती ऍक्सिस किती लांब आहे? 0.4 मीटर लांब आहे. तर ह्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय? 0.5 आहे डिस्टन्स. 0.4 दिलं ना, रेडियस आहे 0.5. हे रेडियस 0.5. या ऍक्सिसचं डिस्टन्स काय आहे? 0.4 आहे. विचारलंय काय तुम्हाला की या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय?
कसा फाइंड कराल? कोणता ऍक्सिस ह्या पॅरलल परपेंडिक्युलर कशा आहेत? पॅरलल. पॅरलल ऍक्सिसचा फॉर्म्युला काय? प्लस mh². ठीक आहे, आता पुढे काय करणार मग? या ऍक्सिसचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तो काय असतो? या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस मास ऑफ द स्पियर, आणि h म्हणजे काय असतो? या दोघांमधला डिस्टन्सचा स्क्वेअर. झालं. आयसी म्हणजे काय? आयसी म्हणजे त्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, सेंटर पासून तो काय असतो? 2/5 mr² प्लस mh² विच इज इक्वल टू 2/5. m ची व्हॅल्यू काय? 10. r² 0.5 चा स्क्वेअर. ठीक आहे, 0.5 ला 1/2 लिहिलं चालेल. 1/2 चा स्क्वेअर प्लस m परत 10 आणि 0.4 चा स्क्वेअर. किती येईल ते? 2 1 2 गेला, 1 2 राहणार आहे. ठीक आहे, परत मग इथे अजून 1 2 राहतोय ना, त्या 2 ने जर याला डिवाइड केलं 10 ला 5 आला. ठीक आहे, आणि 5 ने 5 झाला, सगळंच कॅन्सल झालं. काय आलं? 1 प्लस इथे काय होईल? 10 आणि 0.4 चा स्क्वेअर. 4 4 चा किती येतो? 16 आणि 2 पॉईंट आले पाहिजे म्हणजे 0. ठीक आहे, म्हणजे किती आलं ते? किती येईल? 1.6 मल्टिप्लाय केल्यानंतर किती आलं? 1.6 आणि 1.6 प्लस 1 किती आलं? 2.6. ठीक आहे, काय येईल ते? kg मीटर स्क्वेअर. kg मीटर स्क्वेअर, बरोबर ना? मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतं? kg मीटर स्क्वेअर. झेपलंय? कसं केलं कळालंय का? कसं केलं कळालंय का? ज्योती, कसं केलं कळालंय का? म्हणते कधी एकदाच संपतंय काय माहिती. हा, आणि हा क्वेश्चन चुकीचा आहे बरं. हा क्वेश्चन चुकीचा आहे याच्यात. कशात? टार्गेट मध्ये. ठीक आहे, पहा. एनर्जी ऑफ 1000 जूल इज स्पेंड टू इन्क्रीज द अँग्युलर स्पीड ऑफ व्हील. व्हीलची अँग्युलर स्पीड इन्क्रीज करण्यासाठी एनर्जी किती स्पेंड झाली? 1000. ठीक आहे, एक व्हील आहे, त्याची अँग्युलर स्पीड चेंज करतो. अँग्युलर स्पीड म्हणजे काय? त्याला रोटेट आता आपण फास्ट करायला लागलो. ठीक आहे, पहिलं जी आपली सपोज फ्रिक्वेन्सी होती ती काहीतरी होती, आणि सेकंड आपली फ्रिक्वेन्सी थोडीशी इन्क्रीज केली. इन्क्रीज करण्यासाठी आपण किती एनर्जी स्पेंड केली? 1000 जूल इतकी एनर्जी स्पेंड केली. ठीक आहे, किती एनर्जी स्पेंड केली? 1000. ठीक आहे, म्हणजे एनर्जी स्पेंड म्हणजे डेल्टा ई इज इक्वल टू किती येणार आहे? 1000 जूल. ठीक आहे, 1000 जूल एक्स्ट्रा अमाऊंट गेली ना. 1000 जूल काय गेली? एक्स्ट्रा अमाऊंट. ठीक आहे, प्रिव्हियसली जर तुम्हाला एनर्जी लागत होती 2000, तर नंतर ज्यावेळी व्हीलला तुम्हाला जास्त स्पीड अप करायचं आहे त्यावेळी काय येईल? ती 3000. असं आहे का? प्रिव्हियसली तुम्ही काहीच एनर्जी देत नव्हता, आहे ना? प्रिव्हियसली तुम्ही काहीतरी एनर्जी देत होता आणि एक्स्ट्रा किती द्यायला लागली आता? 1000. म्हणजे तो डेल्टा एनर्जी मधला चेंज आला. ठीक आहे, एनर्जी मधला काहीतरी चेंज आला. ठीक आहे, तर ती आपण मोशन मधली एनर्जी देतो ना, म्हणजे कोणती एनर्जी असणार आहे? ती कायनेटिक एनर्जी असणार आहे. ठीक आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी मधला चेंज तुम्हाला किती दिलाय? 1000. ठीक आहे, अँग्युलर स्पीड कुठून कुठे इन्क्रीज केली? पहिली काय होती अँग्युलर स्पीड? 20 रेडियन पर सेकंड, आणि नंतर काय झाली ती? 30 रेडियन पर सेकंड. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द व्हील. हे काय? इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सांगा बरं याच्यातला. हाफ आय ओमेगा स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे? कायनेटिक एनर्जी इज हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, इनिशियल कायनेटिक एनर्जी सपोज असेल ही इनिशियल. ठीक आहे, तर इथे पण काय येणार आहे? मग याला काय लागणार? इनिशियल. ठीक आहे, पुढे कायनेटिक एनर्जी फायनल काहीतरी असेल, तिचा फॉर्म्युला काय येईल? हाफ आय ओमेगा 2 स्क्वेअर. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया सेम राहणार आहे, ऍक्सेस जोपर्यंत सेम राहील तोपर्यंत. मास आणि रेडियस. ठीक आहे, किंवा ऍक्सेस पासूनचा डिस्टन्स सेम राहील तोपर्यंत मोमेंट ऑफ इनर्शिया कॉन्स्टंट राहणार. ठीक आहे, तुम्हाला काय दिलाय? यांच्यामधला चेंज दिलेला आहे. ठीक आहे, प्रिव्हियसली किती होती? सपोज 1000 होती, 2000 होती, नंतर ती काय केली? 3000 केली. नंतर ती काय केली? 3000 केली. ठीक आहे, म्हणजे काय? या दोघांमधला चेंज दिलाय. म्हणजे असं लिहिलं चालेल का? कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल टू काय येईल? हाफ आय ओमेगा 2 चा स्क्वेअर मायनस हाफ आय ओमेगा 1 चा स्क्वेअर. जे कॉन्स्टंट ते बाहेर घ्या,
याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, याची व्हॅल्यू काय आहे 1000. ठीक आहे, याची व्हॅल्यू काय आहे 1000 इज इक्वल टू काय येईल ते हाफ आणि आय कॉमन घ्या, ब्रॅकेटमध्ये काय राहील ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर, काय येईल ते हाफ आय 30 स्क्वेअर मायनस 20 स्क्वेअर, 30 मायनस 20 नाही, 30 स्क्वेअर मायनस 20 स्क्वेअर म्हणजे काय येणार ते हाफ 30चा स्क्वेअर 900 मायनस याचा स्क्वेअर हाफ आय 900 मायनस 400 किती आलं 500, इथे काय आहे 1000. ठीक आहे, याला डिवाइड करा किंवा आधी हे इकडे घ्या, आय फाइंड करायचं आहे ना, सगळ्या टर्म्स शिफ्ट करा. ठीक आहे, आय इज इक्वल टू काय मग हे कुठे डिव्हिजनला इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन म्हणजे 1000 इंटू 2 अपॉन 500, 1 जा 2 जा म्हणजे किती आलं 4 kg मीटर स्क्वेअर. ठीक आहे, आन्सर हे पाहिजे टेक्स्टबुक मध्ये चेंज करा. तिथे याला कन्सिडर करत असताना काय कन्सिडर केलंय फ्रिक्वेन्सी कन्सिडर केले, पण रेडियन पर सेकंड आहे सेकंड आहे. ठीक आहे, कळालंय का रेडियन पर सेकंड कोणाचं युनिट असतं ओमेगाचं. ठीक, एवढंच होतं ना, अजून एक राहिलंय, हा राहिलं नाही पहा काय सॉलिड स्पिअर ऑफ मास 6 kg रेडियस 2 मीटर आणि काय अबाउट इट्स डायमीटर, ऍक्सिस कशी अबाउट इट्स डायमीटर असेल तर 2/5 mr² फॉर्म्युला. ठीक आहे, काय दिलंय मास किती दिलाय 6 kg, रेडियस किती दिलाय 2 मीटर, ऍक्सिस कशी दिली डायमेट्रिक. ठीक आहे, आणि विचारलंय काय कॅल्क्युलेट रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे के कॅल्क्युलेट करायचं आहे काय येणार आहे. ठीक आहे, रोलिंग मोशनच्या वेळी के आणि आर मध्ये काहीतरी रिलेशन दिलं होतं, रोलिंग मोशनच्या वेळी के आणि आर मध्ये काहीतरी रिलेशन दिलं होतं, बघू टेक्स्टबुक. √2/5r के इज इक्वल टू बघा तो आहेच फॉर्म्युला त्याचा, पण के आणि आर चा रिलेशन विचारते, हा तर आहेच फॉर्म्युला. के इज इक्वल टू काय होतो √I/m, हा पण पुट करू शकतो आपण. ठीक आहे, पण एक शॉर्टकट होता, त्या शॉर्टकट नुसार के आणि आर चं रिलेशन होतं आपल्याकडं, के आणि आर चं रिलेशन. रोलिंग मोशन ओपन करा, हा त्याच पेजला असेल, त्याच पेजला. काय नाही हा यूज करू शकतो आपण, ठीक आहे, हा यूज केला की याच्यात आय ची व्हॅल्यू काय पुट करायची 2/5 mr² पुट करायची. ठीक आहे, जाऊया पुट करून बघू. के इज इक्वल टू काय मग √2/5 mr² आणि अपॉन एम आणि एम कॅन्सल आउट झाला, काय मिळालं √2/5 आणि r² बाहेर आला, आर आला. ठीक आहे, आणि हा शॉर्टकट मी तुम्हाला विचारत होते, हा रोलिंग मोशन मध्ये आहे, एवढं काय करायची गरज नव्हती. 2/5 कळलंय का. ठीक आहे, के फाइंड करायचंय, सो के इज इक्वल टू काय येतोय √2/5 आणि आर ची व्हॅल्यू काय 2. ठीक आहे, काईल मध्ये 2 आहे ना, स्क्वेअरच्या आत घ्या, काईल मध्ये 2/5 आणि इंटू 4 नाही काहीच नाही ना, जाऊ दे 4 2 जा 8/5 त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, 5 1 जा 5 3 राहिला 36 जा म्हणजे 1.6 चा स्क्वेअर रूट घ्या, किती येतो 1.26 नक्की 1.26 आणि काय काढताय तुम्ही रेडियस ऑफ गायरेशन युनिट करायचं मीटर, होतं